जय मित्रांनो. मित्रांनो, 11वीचे ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेसमध्ये पहिल्या राउंडमध्ये म्हणजे पहिल्या फेरीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन अलॉटमेंट झालेलं आहे, अशा प्रत्येक विद्यार्थ्याला ते ॲडमिशन कन्फर्म करायचे होते. पण त्यात काही अटी आणि नियम होते, त्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आता फॉर्म भरते टायमाला काही विद्यार्थी असे होते, ज्यांनी फक्त आणि फक्त एकच ऑप्शन टाकलेला होता. तर काही विद्यार्थी असे होते, ज्यांनी 2 किंवा 3 ऑप्शन टाकले होते. तर ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म भरताना फक्त एकच कॉलेज सिलेक्ट केलेला होता आणि तोच कॉलेज त्यांना अलॉट झालेला आहे. अशा प्रत्येक विद्यार्थ्याला ते ॲडमिशन कन्फर्म करणे बंधनकारक करण्यात आलेले होते. समजा तुम्ही ॲडमिशन कन्फर्म केले, त्यानंतर तुमच्या एखाद्या रिलेटिव्हने किंवा एखाद्या मित्राने तुम्हाला सांगितलं, की तुम्ही ॲडमिशन ते कॅन्सल करा. आपण नंतर जे स्पेशल राउंड राहील, म्हणजे शेवटचे राउंड राहील, त्या राउंडला आपण एखाद्या स्पेसिफिक कॉलेजमध्ये मिळून ॲडमिशन करू. तर अशा वेळी तुम्ही ॲडमिशन कन्फर्म झाल्यावर नंतर सुद्धा त्या कॉलेजमध्ये जाऊन तुमचे ॲडमिशन कॅन्सल करू शकता. किंवा समजा तुम्हाला पहिलाच ऑप्शन मिळालेला आहे आणि तरीसुद्धा तुम्ही ॲडमिशन कन्फर्म केलेले नाही आणि जी डेट होती ती डेट आतापर्यंत निघून गेलेली आहे. तर अशा वेळी तुम्हाला जे काही तुमचे नेक्स्ट राउंड राहील, त्या राउंडमध्ये ॲडमिशन मिळणार नाही. म्हणजे तुमचे जे काही उरलेले 3 राउंड आहेत, त्या तिन्ही राउंडमधून तुम्हाला बाद करण्यात आलेले आहेत. तुम्ही फक्त आणि फक्त शेवटचे जे स्पेशल राउंड आहे, म्हणजे स्पॉट ॲडमिशन राहील, त्याच राउंडमध्ये ॲडमिशन मिळवू शकता. आणि उरलेले मग असे विद्यार्थी आहेत, ज्यांनी ऑप्शन फॉर्म भरलेला होता, त्याच्यामध्ये 2 किंवा 3 कॉलेज भरलेले होते आणि त्यांच्यात दुसरा किंवा तिसरा जे कॉलेज होता, ते अलाउड झालेलं आहे. तर अशा सर्व विद्यार्थ्यांना तुम्ही ऑप्शन चेंज करण्याकरिता आता सध्या पोर्टल चालू करण्यात आलेले आहे. तुम्ही ऑप्शन चेंज करू शकता आणि जे तुम्हाला अलाउड झालेले होते, ते कॉलेज जे कॉलेज तुम्हाला अलाउड झालेले होते, ते कॉलेज सध्या पाहिजे नसेल, तर ते तुम्ही डिलीट सुद्धा करू शकता. फक्त जे तुम्हाला पाहिजे ते कॉलेज ऑप्शनमध्ये ठेवा आणि जे तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म आहे, ते ॲप्लिकेशन फॉर्म लॉक करून घ्या. ठीक आहे. तर पहिल्या राउंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन केलेले नव्हते किंवा ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुद्धा केलेले नव्हते, असे उरलेले सर्व विद्यार्थी आता यामध्ये नव्याने ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुद्धा करू शकतात. तर मित्रांनो, आजची ही माहिती तुम्हाला जर महत्त्वाची वाटली असेल, तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया असेच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो.